छत्रपती संभाजीनगर शहरातून एक मन हेलावून टाकणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। वेदांत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 59 वर्षीय नराधमानं शाळा सुटल्यावर 3 वर्षीय चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार केलाय। या घटनेतील आरोपी विजय हरिदास जीवनलाल हा पीडित मुलीच्या कुटुंबातील परिचयाचा होता। याच परिचयाचा गैरफायदा घेत तो चिमुकलीला फसवून शाळा सुटल्यावर एकटीला गाठायचा। या नराधमानं 3 वर्षाच्या चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी विजय हरिदास जीवनलाल याला अटक केली आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। काल रोजी आमच्याकडे एक महिला आल्या। त्यांनी सांगितले की त्यांची जी मुलगी आहे 3 वर्षाची मुलगी आहे, ती प्री प्रायमरीला शाळेत जाते। तर त्या ठिकाणी येऊन त्या घरी घेऊन आल्यानंतर त्यांना सांगितलं तिने की मला एक अंकल जे आहे तर सूच्या जागेवर गुदगुदी करतात म्हणून। तर त्यावेळेस तिला सगळं व्यवस्थितपणे विचारलं असता सदरच्या मुलीने कसं झालेले प्रकार आहेत ते तिने सांगितले आणि त्यावरून त्या महिलेने आमच्याकडे येऊन तक्रार दिली आणि आम्ही सुद्धा त्याच्याशी विचारपूस केल्यानंतर सदरची गोष्ट जी आहे तथ्य त्याच्यात दिसून आल्याने सदरची जी आहे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीच्या विरुद्ध जे आहे गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे विजय जीवनलाल। त्यांची जी आहे तर त्यांच्या भावाची तिथे शाळा आहे आणि त्या म्हणजे त्यांच्या भावाची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये हे लहान मुलं तिथे शिकायला जातात। तर सदरच्या व्यक्तीने अशा प्रकार त्या छोट्या लहान मुलीसोबत केलेला आहे। त्यावरून आम्ही BNS कलम 64(2) 65(2) आणि पोक्सो ऍक्ट बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 2012 चे 59631 RSW यानुसार जे आहे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर आरोपींना जे आहे आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना आज रोजी आम्ही PCR साठी सुद्धा हजर केलेले आहे। त्यांना 2 दिवसाची PCR पुढे मिळालेली आहे आणि या नंतर सुद्धा जे आहे एकदम स्ट्रिक्ट कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार आहोत। आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये जे आहे अॅट्रॉसिटी ऍक्ट लावल्यामुळे सदरचा जो आहे तपास माननीय ACP सागर देशमुख सर यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार यामध्ये जे आहे स्ट्रिक्टली कारवाई आम्ही करीत आहोत। आज पदमपुऱ्यामधले जे आहेत सर्व समाजातले लोक माझ्याकडे आले होते आणि सदरची शाळा बंद करण्यात यावी यासाठी त्यांनी निवेदन दिलेले आहे। आम्ही त्यांच्याशी जे आहे हितगुज करत आहोत। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।